पण ती जर सुरू झाली तर आज जसं परदेशामध्ये 2 विमानं चालू आहेत, मला वाटतं एक सिंगापूरला एक दुबईला, तर तशा प्रकारे इतर पण देशामध्ये विमानं चालू व्हायला त्याची मदत होईल अशी साधारण परिस्थिती आहे. पुरंदरच्या विमानतळाबद्दल अनेक वाद झाले होते काही दिवसांपूर्वी. पुरंदराच्या बद्दल देवेंद्रजी आम्ही सगळ्यांनी अशी चर्चा केली. आपण मागे खेडला पण करायचं म्हटलं तेव्हाही वाद झाला, कुठंही करायचं म्हटलं तर वाद हे होतात. आता अलीकडं कुठल्याही डेव्हलपमेंटच्या करता लँड ज्यावेळेस आपण घेतो, विमानतळ किंवा एक्सप्रेस हायवे किंवा नॅशनल हायवे किंवा धरणांच्या कामाला, त्यावेळेस आपण त्याला मोबदला अलीकडे चांगला द्यायला लागलो. त्याच्यावर लोक तयार होतात. तरी देखील जर गावं उठायची म्हटलं, गावं शिफ्ट करायची म्हटलं तर मग लोकांची मानसिकता तयार होत नाही. अशा प्रकारे एकंदरीत परिस्थिती आहे. हा जरी विमानतळ आता वाढवून घेतला तरी हा शेवटी डिफेन्सचा आहे. ज्यावेळेस डिफेन्सची त्यांचं ट्रेनिंग सुरू होतं त्यावेळेस 4-4, 5-5, 6-6 तास ते विमानतळ बंद करतात. आणि आपलं आता पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड शहर हे आंतरराष्ट्रीय दर्जाची शहरं झालेली आहेत. ॲटो हब आहे, IT हब आहे, बाकीच्या सगळ्या मोठ्या प्रमाणावर उलाढाली चालतात. आणि आपलं पुण्याचं एअरपोर्ट फक्त पुणेकरांना, पुणे जिल्ह्याला उपयोगी पडत नाही, तर कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, पुणे, नगर एवढ्या सगळ्या भागाला हे एअरपोर्ट उपयोगी पडतं. इव्हन सोलापूरच्या शेजारी धाराशिव असा हा मोठा भाग येतो, इव्हन लातूर पण. त्याच्यामुळे इथं गरजेचं आहे. आणि 2 धावपट्ट्या पाहिजेत, कारण आता नवीन आपल्या देशामध्ये, आपल्या राज्यामध्ये एकाही विमानतळाला डबल धावपट्टी नाही. आता नवी मुंबई मात्र डबल धावपट्टी होते, एक लँडिंगला आणि एक टेक ऑफला. तशाच प्रकारे पुण्याची पण गरज आहे. आणि दिवसेंदिवस तुम्ही बघितलं की आम्ही राजकीय जीवनाला सुरुवात केली तेव्हा फक्त एक विमान पुण्यात मुंबई आणि मुंबई पुणे व्हायचं. आता किती विमानं येतात आणि किती विमानं जातात ह्याचा आपण अंदाज घेतला तरी आपल्या लक्षात येईल. दिवसेंदिवस लोकांचं राहणीमान बदलतंय, लोकांचं जाण्या येण्याच्या करता वेळेची बचत व्हावी म्हणून विमानाची सेवा कशी त्यांना देता येईल हा प्रयत्न आहे. अशा प्रकारे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली हे सगळं काम चालू आहे. दादा, अजून एक गोष्टीचा अपप्रचार होतो की तुम्ही निवडणुका घेत नाहीये लवकर. नाही, निवडणुकीच्या बद्दल मी मगाशीच सांगितलं. सुप्रीम कोर्टामध्ये काही जण गेले. मागं आम्ही सरकारमध्ये असताना उद्धव ठाकरे साहेबांचं सरकार होतं, त्यावेळेस आमच्या लक्षात आलं ओपन कॅटेगरीतल्या महिलांना, पुरुषांना फॉर्म भरता येतोय, SC STला पुरुष स्त्रीला फॉर्म भरता येतो, परंतु OBCवाल्यांना फॉर्म भरता येत नव्हते. आणि तो OBCंच्यावर अन्याय होतो. इतर मागासवर्ग देखील मोठ्या प्रमाणावर आहे. 350 जाती त्याच्यामध्ये मोडतात किंवा त्याच्यापेक्षा जास्तच. एवढ्या मोठ्या घटकावर अन्याय करण्याचा अधिकार आपल्याला कुणी त्या ठिकाणी दिलेला नाही. म्हणून काही जण हायकोर्टात गेले. हायकोर्टातनं ती मॅटर सुप्रीम कोर्टामध्ये गेली. सुप्रीम कोर्टामध्ये तारखा पडतायत. ते सगळं एकत्र करण्याचं त्यांचं काम चाललेलं आहे. आम्हाला तर निवडणुका पाहिजे. शेवटी लोकशाहीमध्ये निवडणुका ह्या महत्वाच्याच आहे. परंतु ह्याच सरकारला दोष देऊन चालणार नाही. मागच्याही सरकारच्या काळामध्ये निवडणुका झाल्या नाही, त्यावेळेसपासून हा विषय जो आहे तो कोर्टामध्ये प्रलंबित आहे. कोर्टाने एकदा लवकर निकाल दिला आणि पूर्वीसारखं SC ST OBC आणि ओपन यात सारी पुरुषांना आणि स्त्रियांना संधी दिली तर हे लवकर होऊ शकेल. हॉस्पिटलचं त्या ठिकाणी उद्घाटन केलं, तिथं मोठे मोठे बॅनर्स दुसरे, मला त्याच्याबद्दल काहीच बोलायचं नाही. हे काय राजकीय, ठीक आहे, चालतात. तुमच्याच काळात झालं होतं 84%. नाही, 1 मिनिट. त्याच्यामध्ये आमच्या काळामध्ये कॉर्पोरेशनच्या खर्चाने हॉस्पिटल करायचं चाललेलं होतं. पण पत्रकार मित्रांनो, आम्ही नंतर ज्यावेळेस बजेट एकंदरीत बघतो, मी तर राज्याचं बजेट बघतो, तसं मला पुणे कॉर्पोरेशनचं विक्रम कुमार किंवा शेखर सिंग पिंपरी चिंचवड कॉर्पोरेशनचं त्यांच्याशी आम्ही ज्यावेळेस चर्चा करतो किंवा चहलची चर्चा करतो त्यावेळेस एकंदरीत काही गोष्टी अशा असतात की त्या वर्षीच्या बजेटमध्ये त्या टाकावेच लागतात, तो खर्च करावाच लागतो. परंतु अशा मोठा जो काही खर्च करायचा असतो त्याला तेवढे फंड्स अवेलेबल व्हावे लागतात. आणि म्हणून ती कल्पना पुढे आली आणि नेदरलँडच्या एका कंपनीनं त्याच्यामध्ये पुढाकार घेतला. आपल्या इथल्या स्थानिक देशातल्या एका डॉक्टरांनी पुढाकार घेतला आणि आपण ते 350 बेडचं करतोय, 550 बेडचं आपण बाणेरला करतोय. आणि हे करत असताना साधारण 10% मोफत बेड, म्हणजे 350 पैकी 35 बेड हे गोरगरिबांच्या करता फ्रीमध्ये राहणार.
6% राज्य सरकारने जो दर ठरवलेला आहे तो, आणि ह्याच्या उपर